भव्य वारकरी महिला भजनी दिंडी स्पर्धा स्वर्गीय पंजाबराव देशमुख नानाबापू स्मृती प्रतिष्ठानचा उपक्रम। स्वर्गीय पंजाबराव देशमुख नानाबापू स्मृती प्रतिष्ठान जळगाव जामोद यांच्या वतीनं आयोजित भव्य वारकरी महिला भजनी दिंडी स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये दिनांक 17 डिसेंबर रोजी संपन्न झाली। वारकरी साहित्य परिषद तालुका जळगाव जामोद आणि संग्रामपूर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या स्पर्धेस दोनही तालुक्यातील महिला भजनी दिंड्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला। या स्पर्धेची सुरुवात सकाळी 9 वाजता दुर्गा चौक ते तुकाराम चौक या मार्गावरून भजनी दिंडीनं करण्यात आली। त्यानंतर दुपारी 12 वाजता देवाशीष लॉन्स येथे स्पर्धेचं सादरीकरण झालं। संपूर्ण परिसरात टाळ मृदंगाच्या गजरामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा, अभंग, भजन आणि हरिनामाचा गजर अनुभवायला मिळाला। या कार्यक्रमास राज्याचे कामगार कल्याण मंत्री ॲडव्होकेट आकाश पुणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी बोलताना मंत्री पुणकर म्हणाले की वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा असून महिलांचा या परंपरेतील सहभाग अधिक बळकट होत आहे। अशा उपक्रमातून संस्कृती, अध्यात्म आणि सामाजिक एकोपा जोपासला जातो। कार्यक्रमास माजी मंत्री तथा आमदार संजय कुटे यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष सचिन देशमुख, बुलढाणा जिल्हा वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हभप गजानन महाराज गायकवाड, बुलढाणा जिल्हा वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हभप अनंता महाराज महाले, महिला अध्यक्ष हभप मेघाताई सैतवाल, अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद जळगाव जामोद हभप प्रकाश घुंगटे, अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद भाऊराव उमाळे, अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद संग्रामपूर हभप शरद अवचार, सचिव वारकरी साहित्य परिषद बाळकृष्ण मानकर, सचिव वारकरी साहित्य परिषद प्रदीप भागवत यांच्यासह वारकरी साहित्य परिषदेचे पदाधिकारी, विविध संत परंपरेतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं वारकरी उपस्थित होते। स्पर्धेचं परीक्षण वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हा आणि विभागीय पदाधिकाऱ्यांनी केलं। उत्कृष्ट भजनी दिंड्यांना आकर्षक पारितोषिक, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वारकरी साहित्य परिषद तालुका जळगाव जामोद आणि संग्रामपूर तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले। शेवटी आभार प्रदर्शनानं या भक्तिमय कार्यक्रमाची सांगता करण्यात आली।